सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। कुंभमेळा व जलसंपदा मंत्री माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांची कुशवर्ध तीर्थ येथे भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर तालुका उपाध्यक्ष विशाल रमेश माळी यांच्यासह ग्रामस्थांनी कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास कार्यक्रमानिमित्त भेट घेतली। ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावरील कोजोली गावातील रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे नुकसान झालेल्या पिण्याच्या पाणी पाईपलाईनच्या दुरुस्तीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग PWD कडून होत असलेल्या विलंबामुळे गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून मागील 4 महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। सदर विषयाबाबत माननीय मंत्र्यांना लेखी निवेदन देण्यात आलं असून त्यांनी या समस्येकडे वैयक्तिक लक्ष देत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले। यावेळी भाजप तालुका अध्यक्ष सुयोगजी वाडेकर, भाजप त्र्यंबकेश्वर शहर अध्यक्ष तेजसजी धेरगे, भाजप महामंत्री विजयजी महाले, भाजप तालुका सरचिटणीस भावेशजी शिखरे, भाजप ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजूजी पहरे, तर भाजप तालुका उपाध्यक्ष पांडुरंगजी कोरडे, भाजप वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर रोहितजी शेजवळ तसेच इतर पदाधिकारी आदी जण उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राज्यात अवैध गोवंश वाहतूक रोखण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करीत या संदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती उमेश चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेला नगरसेवक अमोल मासुळे, उमेश चौधरी, किशोर अग्रवाल, नाना लहालोर, रोहित विभांडी, लोकेश चौधरी, दिलीप सूर्यवंशी, ॲडव्होकेट पवन सूर्यवंशी, सचिन मराठे, वैभव दुसाणे आदी उपस्थित होते। गोवंश तस्करीला काही स्थानिकांकडूनच खत पाणी घातले जात असल्याचा तसेच चिरीमिरी घेतली जात असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला। शेतकऱ्यांनी आजारी किंवा वृद्ध गुरे कसायाकडे न पाठवता गो आश्रय केंद्राकडे पाठवावीत असे आवाहनही करण्यात आले। माहिती अधिकाऱ्यात मिळालेल्या माहितीनुसार गो तस्करीचे आतापर्यंत केवळ 17 गुन्हे पोलिसात दाखल आहेत। त्यामुळे पोलिसांनी गो तस्करी रोखण्यासाठी रात्रीची गस्त वाढवावी, जास्तीत जास्त गुन्हे दाखल करावे अशा मागणीही यावेळी उमेश चौधरी उपस्थितांनी केली आहे। गोरक्षणाच्या कामात कायदेशीर अडचणी व अंमलबजावणीतील त्रुटींमुळे कार्यकर्त्यांना जीव धोक्यात घालावा लागतोय। गोरक्षकांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले। प्राणी संवर्धन व गोहत्या बंदी कायद्याअंतर्गत कारवाई होत असताना संबंधित वाहनांवर मोटार वाहन कायद्याप्रमाणे आवश्यक कारवाई होत नसल्याने गुन्हेगारांना आळा बसत नाही। माहिती अधिकाऱ्यातून मिळालेल्या तपशिलानुसार अनेक प्रकरणात वाहनांवर पूरक कारवाई न झाल्याने त्याच वाहनांचा पुन्हा गुन्ह्यासाठी वापर होत असल्याचं स्पष्ट झालंय। या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व प्रकरणांमध्ये प्राणी संवर्धन कायद्याबरोबरच मोटार वाहन कायद्याअंतर्गतही अनिवार्य कारवाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली असल्याचे उमेश चौधरी यांनी सांगितलंय। तसेच गुन्ह्यातील वाहनांची नोंद करून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे। याचिकेत राज्य शासन, परिवहन विभाग, पोलीस प्रशासन आदींचा समावेश करण्यात आलाय। याबाबतची सुनावणी पुढील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार असल्याचे चौधरी यांनी सांगितलंय। गोरक्षणाचे कार्य करत असताना गोरक्षकांना आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना असं लक्षात आलंय की या गो तस्करांवर आणि ही तस्करी करणाऱ्या वाहनांवर योग्य प्रकारे कायद्याची अंमलबजावणी आणि कारवाई होत नाही। ही योग्य प्रकारे कारवाई झाली असती तर गोरक्षकांना आपला रक्त सांडून रस्त्यावर येण्याची वेळ आली नसती। भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी हे संपूर्ण प्रशासन उकरून टाकलेले आहे। या गोमातेला न्याय मिळाला पाहिजे, गो संवर्धन, गो संस्कृती ही टिकली पाहिजे यासाठी आणि मोटार व्हेकल ॲक्टनुसार कारवाई झाली पाहिजे। याकरता धुळे जिल्ह्यातील 17 पोलीस स्टेशन आणि राज्य परिवहन धुळे परिवहन कार्यालय RTO यांच्याकडून गेल्या कालखंडातली आम्ही काही माहिती अधिकाराच्या माध्यमातून मिळवली आणि ही माहितीच्या आधारे आम्हाला असं लक्षात आलं की ही अंमलबजावणी कायद्याची ही प्रखरपणे होत नाही किंवा त्याच्यामध्ये
भ्रष्ट अधिकारी त्याच्यामध्ये त्रुटी निर्माण करतात, त्यासाठी आम्ही मोटार व्हेकल ॲक्टनुसार ही कारवाई झाली पाहिजे आणि गो तस्करांवर योग्य लगाम लागला पाहिजे. याकरता उच्च न्यायालयामध्ये याचिका क्रमांक CRIPIL ST 2757/2026 ही जनहित याचिका मी उमेश विश्वनाथ चौधरी माझ्या वतीने दाखल केली आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. मोकाट आणि भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात येत आहे. तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे की महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वानांची नोंदणी करून घ्यावी. नाशिक महानगरपालिका अधिनियमातील कलम 127(2), 194(1), 454, 457(7) आणि 17 यामधील तरतुदीनुसार महानगरपालिका हद्दीत श्वान पाळण्यासाठी कर लागू होतो. त्यानुसार नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या पाळीव श्वानांची नोंदणी पशुसंवर्धन विभागामार्फत केली जाते. याकरिता नोंदणी प्रक्रियेद्वारे आणि विहित शुल्क भरून श्वानांची नोंदणी आणि नूतनीकरण कामकाज विभागामार्फत करण्यात येते. महानगरपालिका नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. धुळे शहरातील बहुचर्चित सुशी नाला अतिक्रमण प्रकरणी एक मोठी कायदेशीर घडामोड समोर आली असून माननीय उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाने बाधित नागरिकांना तूर्त दिलासा मिळालाय. नागरिकांच्या वतीने बाजू मांडताना ऍडव्होकेट जुबेर शेख यांनी माहिती दिली आहे की पाटबंधारे विभागाने 21 एप्रिल रोजी बजावलेल्या नोटिशीवर नागरिकांनी दिलेल्या उत्तरांवर कायदेशीर सुनावणी घेऊनच पुढील निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने प्रशासनाला दिलाय. दरम्यान अल्पसंख्याक आयोगाचा स्थगिती आदेश असतानाही प्रशासनाने कारवाई करून नुकसान केल्याचा आरोप ऍडव्होकेट शेख यांनी केला असून या नुकसानीच्या भरपाईसाठी आयोगाकडे दाद मागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. सध्या उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे प्रशासनाची कारवाई थांबली असून हा कायदेशीर दिलासा केवळ 81 याचिकांकर्त्यांनाच नव्हे तर पाटबंधारे विभागाची नोटीस मिळालेल्या प्रत्येक नागरिकाला लागू असल्याचं त्यांनी नमूद केलंय. त्यामुळे आता पाटबंधारे विभागाच्या पुढील सुनावणीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मी ऍडव्होकेट जुबेर शेख आणि सुशी नाला हा जो वादग्रस्त विषय अतिक्रमणाचा होता त्या विषयात माननीय हायकोर्टने जो आदेश पारित केलेला आहे तो त्या आदेशानुसार 21/4/2026 रोजी इरिगेशन डिपार्टमेंटने जी नोटीस काढली होती आणि त्यावर नागरिकांच्या वतीने मी ऍडव्होकेट जुबेर शेख तर्फे जो रिप्लाय दाखल केला गेला होता इरिगेशन डिपार्टमेंटला 27/4/2026 रोजी, त्या रिप्लायवर डिसिजन घेण्याचा जो आदेश आहे तो ऑनरेबल कोर्टाने दिलेला आहे इरिगेशन डिपार्टमेंटला आणि त्याच अनुषंगाने इरिगेशन डिपार्टमेंट सुनावणी आणि त्यावर आदेश घेण्याची प्रक्रिया सुरू करत आहे. या प्रकरणामध्ये प्रशासनाकडून गंभीर चुका झालेल्या आहेत. आम्ही सोमवारी या विषयावरती माननीय अल्पसंख्याक आयोग यांच्याकडून सुद्धा स्टे ऑर्डर आणली होती. प्रशासनाच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि आज रोजी ज्यावेळेस ऑनरेबल हायकोर्ट कडून जर ही ऑर्डर आली आहे त्यावेळेस प्रशासन थांबलेलं आहे. परंतु यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाईसाठी आम्ही ऑनरेबल मायनॉरिटी कमिशन मध्ये आम्ही जरूर प्रयत्न करू की हा जो आताताईपणा केला गेला आहे प्रशासनाकडून स्टे असताना सुद्धा जे पाडकाम झालेलं आहे त्याविषयी आम्ही जरूर जाब विचारू आणि सुशी नाला परिसरात जे अतिक्रमण धारक आहेत त्यांना आता तूर्त दिलासा मिळालेला आहे आणि इरिगेशन डिपार्टमेंटकडे जी सुनावणी होणार आहे त्यामध्ये आम्ही जरूर ज्या याचिकाकर्ते आहेत आणि याच्यामध्ये एक महत्वाचा विषय हा सुद्धा आहे की जे 81 याचिकाकर्ते आहेत त्यांच्यासोबत हा जो स्टे आहे हा प्रत्येक त्या नागरिकासाठी आहे ज्याला इरिगेशन डिपार्टमेंटने नोटीस वाजवलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. जय हिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित जय हिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात 12वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात पार पडला. शालेय समितीचे चेअरमॅन निलेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शानदार सोहळ्यात
विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। यावेळी शालेय समितीचे सदस्य डॉक्टर नितीन काकडे, भूषण सावंत, भारतीताई भामरे यांच्यासह प्राचार्य डी.व्ही. निकम, उपप्राचार्य करंदीकर आणि इतर पर्यवेक्षक उपस्थित होते। या उत्तुंग यशामुळे जय हिंद महाविद्यालयाच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेत मानाचा तुरा खोवला गेलाय। या गौरव सोहळ्यात विज्ञान शाखेतून संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या गीतांजली ठाकरे व निरीक्षण टोणपे, वाणिज्य शाखेतून प्रथम आलेली गरिमा छाजेड आणि कला शाखेतून अव्वल ठरलेली अनम पिंजारी यांच्यासह इतर सर्व गुणवंतांचा विशेष सन्मान करण्यात आलाय। कठोर परिश्रम, शिस्त आणि सातत्याच्या बळावरच अपेक्षित यशाचे शिखर गाठता येते, असा मोलाचा कानमंत्र यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना दिलाय। संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले असून त्यांच्या पुढील उच्च शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। कालच नाशिक विभागीय 12वी बोर्डाचा निकाल जाहीर झाला। त्याच्यात दरवर्षीच्या सालाबादाप्रमाणे आमच्या जैन हायस्कूल व ज्युनियर कॉलेजने घवघवीत यश संपादन केलं। आमच्या अनेक विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळाले। त्यात 97.70% आमचा निकाल लागलेला असून आमचे विद्यार्थी कुमारी गीतांजली छोटीराम ठाकरे व कुमारी निरीक्षण राजेंद्र टोंपे या विज्ञान विभागात शहरातून प्रथम आलेले आहेत। त्याचप्रमाणे आमचे 7 विद्यार्थी संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण त्यांनी मिळवलेले आहेत। त्याचप्रमाणे वाणिज्य विभागामध्ये गरिमा मयूर छाजेड व अनम जाकीर पिंजारी यांनी कला शाखेमधून घवघवीत यश संपादन केलेलं आहे। या यशामागे आमच्या शाळेचे विद्यालयाचे सर्व शिक्षक, कर्मचारी वर्ग यांची प्रचंड मेहनत, त्याचप्रमाणे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी घेतलेली मेहनत व वेळोवेळी आमच्या संचालक मंडळाचे सदस्य, स्कूल कमिटीचे चेअरमन यांचा वेळोवेळी आम्हाला असलेला पाठिंबा, मार्गदर्शन याच्यामुळे हे शक्य झालेलं असून सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक व सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो। सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। पुणे जिल्ह्यातील नसरापूर तालुका भोर येथे एका 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। या घटनेचे तीव्र पडसाद येवला शहरात उमटले असून परशुराम प्रतिष्ठान अखिल ब्राह्मण समाजाच्या वतीने काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध करण्यात आलाय। आरोपीच्या पोस्टरला तुडवून संताप यावेळी व्यक्त करण्यात आलाय। यावेळी आंदोलकांनी हातात काळ्या फिती बांधून आणि आरोपीच्या निषेधाचे फलक घेऊन घोषणाबाजी केली आहे। संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोपीचे पोस्टर पायाखाली तुडवून आपला संताप व्यक्त केलाय।
नराधमाला फाशी द्या, पीडित बालिकेला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी तहसील कार्यालय परिसर जाणून केला होता. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय. या प्रकरणातील दोषीवर जलद गती न्यायालयात खटला चालू त्याला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार बाबा महाजन यांना देण्यात आलंय. हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपविभागीय अधिकारी यांनाही उद्देशून पाठवण्यात आलंय. यावेळी परशुराम प्रतिष्ठानाचे पदाधिकारी म्हणाले की ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. अशा नराधमांना समाजात स्थान नाही. सरकारने पीडित कुटुंबाला संरक्षण द्यावे आणि आरोपीला कठोरतम शिक्षा होईल याची खात्री करावी. या आंदोलनात परशुराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. या निवेदनावर बाबासाहेब देशमुख, प्रसाद गुब्बी, सुरेश जोशी, अरविंद जोशी, अमित पाटील, दिलीप पाटील, रवींद्र जोशी, राजेंद्र देवगावकर, पराग पाटील, योगेश शुळ, अमित टोणपे, डॉक्टर महेश्वर तगारे, राहुल कुलकर्णी, दिनेश चेंटे यांच्या अनेक सदस्यांच्या निवेदनावर स्वाक्षर आहे. चिमुरडीवर झालेला आपल्या आजोळी असताना जे दुष्कृत्य झालेलं आहे त्या समाजकंटकाला लवकरात लवकर फाशी द्यावी, त्यासोबतच शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी असे निवेदन आज आम्ही सकल ब्राह्मण समाजातर्फे तहसीलदारांना देण्यात आलेलं आहे. त्यासोबतच सक्षम असे गृहमंत्री तथा लाडके मुख्यमंत्री यांना आम्ही विनंती करतो. आम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आज सकाळीच मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी मंत्रिमंडळांना आदेशसुद्धा दिलेले की पेरोलवर जे आरोपी सुटलेले असतात त्यांच्यावर ती पेरोल रद्द करून त्यांना लवकरात लवकर कायद्याच्या अंमलबजावणीखाली आणून फास्ट ट्रॅकवर हा शिक्षा देण्यात यावी, तसेच फाशी सुनावण्यात यावी असे निवेदन आम्ही सर्वांतर्फे आज देण्यात आलेले आहे. पौराणिक किंवा महाभारत रामायण काळामध्ये जे राक्षस होते त्या राक्षसांचे जे कृत्य होते असे महाराक्षस आज देखील महाराष्ट्रात आपल्या देशात वापरत या ठिकाणी 65 वर्षीय कांबळे नावाच्या व्यक्तीने 4 वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार केला त्या अत्याचाराचा येवल्यातील सर्व समाज बांधव, अखिल ब्राह्मण समाज मंडळ येवला, परशुराम संघटना येवला या दोन्ही संघटनांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि शासन दरबारी अशी मागणी करतो की या नराधमाला फाशी शिक्षा द्यावी आणि वेळकाळूपणा किंवा कायद्याची जी काही दिरंगाई आहे कायद्यात ती दिरंगाई न होता त्वरित त्याचे कायद्याची अंमलबजावणी करून त्याला फाशी देण्यात यावी अशी आमची रास्त मागणी आहे. ती मागणी पूर्ण करावी अशी शासन दरबारी आमची विनंती. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. धुळे शहरातील एका गल्लीतून बेपत्ता झालेल्या लहान मुलाचा अद्याप शोध न लागल्याने संतप्त नागरिकांनी नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलंय. यापूर्वीच्या पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी SIT स्थापन करून मुलाला शोधून काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून नागरिकांनी नियोजित मोर्चा रद्द केला होता. मात्र अनेक दिवस उलटूनही मुलाचा थांग पत्ता लागला नाहीये आणि जुने अधीक्षकही बदलीनंतर निघून गेले. त्यामुळे आता नव्या पोलीस अधीक्षकांसमोर हा प्रश्न पुन्हा एकदा मांडण्यासाठी हे शिष्टमंडळ आले होते. एका गल्लीतून बेपत्ता झालेला मुलगा इतके दिवस सापडत कसा नाही, यात काही अधिकाऱ्यांचे संगणमत तर नाही ना, असा गंभीर संशय यावेळी प्रतिनिधींनी व्यक्त केलाय. समाजामधून आणि लोकांकडून तीव्र आंदोलनासाठी मोठा दबाव येत आहे. तरीही शांतता राखत आम्ही नवीन अधीक्षकांकडे न्यायाची अपेक्षा करत आहोत असे त्यांनी स्पष्ट केलंय. या प्रकरणात तातडीने योग्य ती कारवाई करून बेपत्ता मुलाला शोधून न काढल्यास भविष्यात मोठे जन आंदोलन उभे राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला. दुलिया के पुलिस अधीक्षक जो है हाजिर हुए हैं, हम उनको निवेदन देने जा रहे हैं. इससे पहले जो SP साहब थे उन्होंने हमको आश्वासन दिया था, SIT गठित किया था, हमारा मोर्चा कैंसिल किया था और बोले थे हम बच्चे को ढूंढ के निकालेंगे, लेकिन बच्चा हमको मिला नहीं. SP साहब यहाँ से चले गए. अब नए SP साहब आए, हम उनको निवेदन देने जा रहे हैं और वही बात उनसे करना है कि उन्होंने हमको आश्वासन पर रखा, इसलिए हमने कोई आंदोलन किया नहीं, हम खामोश बैठे रहे. हमको जो है आवाम का, समाज के लोगों का फ़ोन आता था कि आंदोलन करो, आंदोलन के बगैर काम नहीं होगा. लेकिन SP साहब कहते थे आंदोलन की ज़रूरत नहीं है, मैं काम कर रहा हूँ, मैं मेरे टीम पूरी लगी हुई है,
और जल्दी जो है कार्रवाई करके जो है अंजाम को पहुंचा जाएगा। लेकिन सिर्फ आश्वासन दिए, कार्रवाई कुछ हुई नहीं। अब जो है नए एसपी साहब आए हुए हैं, तो हम इनको यही मिलने आए हैं और इनको सारी चीज़ें बताने के बाद उनको बताना है कि जब एक गली मोहल्ले में तो बच्चा घूमता है और मिलता नहीं है, तो ऐसा क्यों होता है? इसके अंदर क्या मामला है? लोग जो है बहुत बातें कर रहे हैं बारे में, कई अधिकारियों का संगठन मत तो नहीं इसके अंदर, जिसकी वजह से जो है बच्चा नहीं मिल रहा है। क्या मामला है? अब नए एसपी साहब से हम ये निवेदन देने के बाद पूरी चर्चा करेंगे। और अगर जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। मोकाट आणि भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात येत आहे। तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे की महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वानांची नोंदणी करून घ्यावी। नाशिक महानगरपालिका अधिनियमातील कलम 127(2), 194(1), 454, 457(7) आणि 17 यामधील तरतुदीनुसार महानगरपालिका हद्दीत श्वान पाळण्यासाठी कर लागू होतो। त्यानुसार नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या पाळीव श्वानांची नोंदणी पशुसंवर्धन विभागामार्फत केली जाते। याकरिता नोंदणी प्रक्रियेद्वारे आणि विहित शुल्क भरून श्वानांची नोंदणी आणि नूतनीकरण कामकाज विभागामार्फत करण्यात येते। महानगरपालिका नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। मनमाड मालेगाव महामार्गावर दहेगाव शिवारात ट्रक आणि टँकरची समोरासमोर धडक झाली आहे। या धडकेत टँकर मधील 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। या अपघातात टँकर मधील पेट्रोल, डिझेल मोठ्या प्रमाणावर वाहून गेले। हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा हा टँकर असल्याची माहिती समोर आली आहे। मनमाड नजीक असलेल्या दहेगाव शिवारात हा अपघात झाला। टँकर आणि युरियाच्या गाडीत समोरासमोर अपघात झाला होता। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केलंय व जखमींना बाहेर काढलंय। टँकर मधून मोठ्या प्रमाणावर वैद्य प्रवासी वाहतूक मनमाड शहरातील भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन गॅस या 4 कंपनी येथून इंधन मोठ्या प्रमाणावर टँकरच्या माध्यमातून इंधन पुरवठा करण्यात येतो। टँकर भरल्यानंतर टँकर चालक काही पैसे मिळावे यासाठी अवैध प्रवासी वाहतूक करतात। यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होतो। आजही तेच झालंय। 2 पैसे वाचवण्यासाठी नागरिक असा अवैध प्रवास करतात, त्यामुळे त्यांना आपल्या जीवाला मुकावे लागले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमीन शेख, मनमाड। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। लोककल्याणकारी राजे आणि आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त आज 6 मे रोजी निमगुळ ग्रामपंचायती समोर ग्रामस्थांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलंय। या प्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी उपस्थितांना शाहू महाराजांच्या जीवन कार्याची सविस्तर माहिती दिली आहे। समाजातील दीन दलित आणि बहुजनांच्या शिक्षणासाठी वसतिगृहांची निर्मिती, राधानगरी धरणातून केलेले जलसंधारणाचे काम, आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी दिलेले बहुमोल योगदान या सर्व महत्त्वपूर्ण बाबींना यावेळी उजाळा देण्यात आला। फुले शाहू आंबेडकरांचा वैचारिक वारसा पुढे नेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। या कार्यक्रमाला अरुण राजपूत, रमेश सोनवणे, युवराज सोनवणे, विजय मोरे, दत्तात्रय मोरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। लोककल्याणकारी, आरक्षणाचे जनक, बहुजनाचे प्रेरणास्थान, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांची आज पुण्यतिथी आणि आज पुण्यतिथी निमित्त आज आम्ही लिंबू ग्रामपंचायत समोर शाहू महाराजांना प्रथम अभिवादन करतो, वंदन करतो। महाराष्ट्राला 3 प्रमुख समाज सुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास फुले शाहू आंबेडकरचा महाराष्ट्र असे म्हणतात। महाराजांना फक्त 48 वर्षाचे आयुष्य लाभले, पण त्या आयुष्यात त्यांनी उत्कृष्ट राज्य कारभार कसा असावा हे दाखवून दिले। राजे असूनही राजश्री शाहू महाराज यांनी दीन दलित दुबळे यांच्याबद्दल प्रचंड जिव्हाळा होता। त्यातूनच त्यांनी समाज सुधारकाची कास धरली। त्याचप्रमाणे बहुजन समाज
शिकून झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा नष्ट होणार नाही. खेड्यापाड्यातील मुलांना उच्च शिक्षणाची सुविधा मिळेल म्हणून शाहू महाराजांनी कोल्हापुरात वेगवेगळ्या जाती जमातीसाठी वसतिगृह स्थापन केले. आंतरजातीय विवाह, आंतरधर्मीय विवाह, विधवांचे पुनर्विवाह यावर जास्त भर देऊन समाजात सामाजिक न्याय मांडण्याचा शाहू महाराज यांनी जास्त प्रयत्न केला होता. शाहू महाराज यांनी अंधश्रद्धेवर व कर्मकांडावर जास्त प्रहार करीत होते. त्यांनी कोल्हापुरात गोळाची बाजारपेठ स्थापन केली, कापड गिरणी उभारली. त्या काळी त्यांनी राधानगरी धरण बांधले, तसेच जलसंधारणाचे बरेच कामे हाती घेतले. शाहू महाराज यांनी संगीत, नाट्य, चित्रकला, मलविद्या आदी कलांना राजश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केली. कुस्ती घराघरात पोहोचवण्याचं काम शाहू महाराजांनी केलं. रयतेचा राजा, लोकराजा असं त्यांना जनतेने उपाधी दिली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे इंग्लंडमधील उच्च शिक्षणासाठी त्यांनी अर्थसहाय्य केले. महाराजांनी गंगाधर कांबळे या दलित व्यक्तीला हॉटेल काढून स्वतः तिथे चहा घेतला. अशा रीतीने शाहू महाराजांच्या कार्याला आम्ही आज उजाळा दिला. पुण्याच्या शाहू महाराजांना अभिवादन करतो आणि थांबतो. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्क्रॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे.